फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून सर्वत्र साजरा करतात. प्रत्येक व्यक्तीची प्रेमाची व्याख्या ही वेगवेगळी असू शकते. एखाद्या व्यक्तीवरती प्रेम केलं तर ते आपण निस्वार्थ भावनेने करतो. आज आम्ही तुम्हाला अशीच एक प्रेमकथा सांगणार आहोत. छत्रपती संभाजीनगर शहरातील पल्लवी आणि निकेत यांची स्टोरी. ही त्यांची प्रेमकथा आम्ही सांगण्यापेक्षा पण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांची ही कहाणी कशी सुरू झाली याविषयी. 1996च्या मैत्रीचे रूपांतर नंतर प्रेमात कधी झाले हे कधी कळले पण नाही. आणि जेव्हा आम्ही एकमेकांच्या प्रेमात होतो तेव्हाच मला निकेतने सांगितलेलं की त्याची भविष्यामध्ये दृष्टी जाणार आहे. प्रेमामध्ये हा एवढा मोठा म्हणजे लग्नाचा जेव्हा निर्णय घ्यायचा तर हे कुठल्याही मुलीसाठी खूप अवघड असतं. पण मला ते कधीच अवघड नाही वाटलं, कारण मला निकेतच्या प्रेमाची, त्याच्या विश्वासाची नेहमी साथ राहिली. 2007मध्ये आमचं लग्न झाल्यानंतर काही वर्ष एकदम जसे सगळ्यांचे नवीन लग्नाचे जातात तसे हे झाले. पण अचानक 2012-13मध्ये निकेतची विजन गेली, जी की काही उशिरा जाणार होती पण ती खूप आधी गेली. साहजिकच एखाद्याचं जेव्हा दृष्टी जाते, अचानक येणाऱ्या समस्या जेव्हा येतात तर कोणीही डगमगून जातं. निकेतचंही तसंच झालं होतं थोडं. पण तो नेहमी मला म्हणतो की तू सोबत असलीस ना की आपण काहीही करू शकतो. तेव्हा थोडंसं त्याला डिप्रेशन आलेलं, पण त्या ह्याच्यातून त्यांनी स्वतःला सावरून एक नवीन आयुष्य सुरू केलं. आज तो यशाच्या खूप मोठ्या उंचीवर आहे. आज तो भारतातला आयर्न मॅन आहे. पण त्याचा मला आणि माझी त्याला ही नेहमी आम्हाला एकमेकांची साथ असते. आज त्याच्याच साथीमुळे मी एक उद्योजिका म्हणून नावारूपाला आली आहे. हे सगळं करत असताना एक छान सुखी संसारही आमचा सुरू आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं मला एवढंच सांगायचं आहे, दिसणं किंवा सोबत असणं हेच प्रेम नसतं. एकमेकांसाठी लढणं आणि एकमेकांच्या सोबतीने राहणं हे सगळ्यात मोठी प्रेम आहे. माझी प्रेयसी, माझी मैत्रीण आणि माझी बायको हिचं खूप वेगळं रूप मला माझी दृष्टी गेल्याच्या नंतर जाणवलं. ते जाणवलं असं की तिनं मला सपोर्ट करून फक्त स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा आत्मविश्वासच दिला नाही, तर तिने मला माझ्यातली जी एक इच्छा संपली होती तिला जागृत केलं. आणि ज्या माझ्यातल्या गोष्टी होत्या, जसं स्विमिंग असेल, सायकलिंग असेल, रनिंग असेल, ते तिनं परत एकदा सुरू करण्यास मला प्रोत्साहित केलं. आणि फक्त प्रोत्साहितच केलं नाही तर माझ्या प्रत्येक इव्हेंटला ती सोबत राहिली. एक व्यक्ती जेव्हा आपल्या मागे खंबीरपणे उभी असते तर आपलं आयुष्यच काय, आपलं देहच काय, आपली दृष्टीच काय, आपल्या मनाचा आणि आपल्या मेंदूचा प्रत्येक कण प्रफुल्लित झालेला असतो. तर तो आत्मविश्वास मला माझ्या पत्नीमुळे मिळाला. पल्लवी आणि निकेत यांच्या आयुष्यामध्ये अनेक चढ उतार आले. त्या सर्वावरती मात करत आज ते दोघेही सुखाचा संसार करत आहेत. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.